मार्च 2027 पर्यंत खोडशी धरणाचे काम पूर्ण करणार, कालवा बंदिस्त करण्याचाही निर्णय. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. कराड तालुक्यातील अनेक वर्षापासून रखडलेल्या खोडशी धरण प्रकल्पाला गती देण्यात येणार असून या धरणाचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कराड येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार मंत्री विखे पाटील यांनी खोडशी धरण व कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार धैर्यशील कदम, अतुल भोसले, मनोज घोरपडे तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की अनेक वर्षापासून अपूर्ण असलेल्या या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि काम युद्धपातळीवर पूर्ण करून मार्च 2027 पर्यंत धरण कार्यान्वित करण्याचा शासनाचा निर्धार आहे. दरम्यान धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात गटाराचे पाणी व कचरा वाहून जात असल्याने दूषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरी व शेतामध्ये पोहोचत असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संबंधित कालवा बंदिस्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यानंतर मंत्री विखे पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेलाही भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.